आणखी काही मुंबई उपनगर परिसरामध्ये ठिकठिकाणी अशाच पद्धतीने पावसानं झोडपलेला आहे मुंबईला, तर त्या देखील आपण बातम्या बघूयात. केईएम रुग्णालयाच्या जुन्या इमारतीवर तळमजल्यावर पावसाचं पाणी, रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल झाले. मलबार हिल परिसरामधील केम्स कॉर्नर जवळील रस्ता पावसामुळे बंद. तीव्र पावसामुळे केम्स कॉर्नरवर ड्रेनेजचं झाकण उघडलेलं आहे. ड्रेनेजचं झाकण उघडल्यानं पाणी रस्त्यावर यायला सुरुवात झाली. सतर्कता म्हणून पोलिसांनी हा रस्ता बंद केला आहे. मलबार हिलच्या 3 बत्ती चौकाच्या परिसरात इमारतीच्या तळाचा भराव आता कोसळल्याची माहिती मिळते. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली आहे आणि इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतील मुसळधार पावसानं मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आदेश. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पावसामुळे बदलापूरमधील चौपाटी पाण्याखाली. बदलापूरमध्ये 4 तासात तब्बल 160 मिलीमीटर पावसाची नोंद. 100 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. आपत्कालीन स्थितीमध्ये 12,000 नागरिकांच्या स्थलांतराची तयारी. परत पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज आहे. बदलापूरमधील रेल्वेच्या भुयारी मार्गात कार टाकणं चालकाच्या अंगलट आलंय. चालक कसाबसा बाहेर पडला, मात्र कार पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे. नवी मुंबईत बेलापूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या साईटवर जोरदार वाऱ्यानं पत्रे उडालेत. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. दक्षिण मुंबईत बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.